समजा 4300 ग्रेड पे मध्ये तुम्ही असाल 9300 34,800 या वेतन श्रेणीमध्ये बहुतेक तुमच्यापैकी अनेक लोक आहेत. त्यामुळे या 9300 34,800 मध्ये जो ग्रेड 4300 आहे त्यामध्ये तुम्हाला वेतन त्यावेळेला ज्या दिवशी तुम्ही नियुक्त झालात त्या दिवशी मान्य करायला पाहिजे आणि मग आभासी किंवा काल्पनिक वेतनवाढी पकडा. प्रत्येक वर्षीची वेतनवाढ पकडून ते वेतन तुम्ही पूर्णपणे आजपर्यंत ते मोजा आणि त्यानुसार तुमचं पे फिक्सेशन करा. वेतन श्रेणी लागू करा असं आम्ही तिघांनी म्हटलेलं नाही. वेतन श्रेणी फक्त तुम्हाला जर लागू केली. नमस्कार. महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी संघर्ष समिती राज्याध्यक्ष योगिता बलाक्ष बोलत आहे. 8 डिसेंबर 2025 पासून आमचं इथं आंदोलन सुरू झालेलं आहे. आंदोलन आम्ही 2 मागण्या करत आहोत की शासनाने आम्हाला शासन सेवेत कायम करावं आणि अशी घोषणा जरी हिवाळी अधिवेशनामध्ये झाली नाही तर आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी. या मागण्यांवर आम्ही ठाम आहे. कारण गेली 20 ते 25 वर्ष आम्ही कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहोत. शिक्षण विभागाचा सगळा पसारा जो आहे तो आमच्या खांद्यावर आहे. गुणवत्ता देण्याचं काम आम्ही करत आहोत. RTची अंमलबजावणी जी आहे ती करण्याचं काम आम्ही करत आहोत. इथे बसलेल्या या आंदोलनामध्ये 13 प्रकारची केडरची लोक आहेत. काही त्यातले अशी लोक आहेत की ज्या शिक्षकांची सेवा 12 ते 24 वर्ष झालेली आहे. अशा शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ इथे बसलेले आहेत. त्याचबरोबर काही भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी अभियंता म्हणून इंजिनियर लोक सुद्धा आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर अपार आयडी असेल, संच मान्यता असेल किंवा बजेटची कामं असतील तर या सगळ्या कामांसाठी जे आपल्याला लोक लागतात ती सगळे आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत. तर 20 ते 25 वर्ष तुटपुंजा मानधनावर आम्ही जर काम करत असेल तर आमची एक न्यायिक मागणी आहे की शासनाने आम्हाला शासन सेवेत कायम करावं. कारण 12/12/2012 रोजी ज्या वेळेला इथेच आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा मोर्चा काढला होता तर आमच्या मोर्चाचं नेतृत्व जे आहे तेव्हा विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेलं होतं आणि तेव्हा आम्हाला सांगितलेलं होतं की मी जेव्हा सत्तेत येईल त्यावेळेला पहिल्या कॅबिनेटला तुमचा कायमचा विषय मार्गी लावेल. आणि त्यानंतर सत्तेत आल्यापासून आम्ही त्यांच्याकडं हीच याचना करत आहोत की आपण दिलेली जे वचन आहे ते वचनाचं किंवा आश्वासनाची पूर्तता करावी. यासाठी आतापर्यंत 15 वेळा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली आहेत, मोर्चे काढलेले आहेत, पण अजूनही आमची दखल शासनाने घेतलेली नाही. मागच्या वर्षी 4 मार्च 2025ला एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीचा अहवाल शासनाला सादर झालेला आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करणं इतकंच राहिलेलं आहे. तर शासनाला मी विनंती करते की आपल्या माध्यमातून हा विधिमंडळाचा आवाज जाऊ द्यात की जी लोक इथं बसले आहेत रात्र आणि दिवसासुद्धा सगळ्या महिला भगिनीसुद्धा इथे उपस्थित आहेत. उपोषण केलेलं आहे, अन्नत्याग केलेला आहे. 4 जण सिरियस झालेले आहेत, त्यांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे. इतरही महिला हळूहळू त्यांची तब्येत बिघडत आहे. तर शासनाने लवकरात लवकर उद्या किंवा परवाच आमची विधिमंडळात समायोजन केल्याची घोषणा करावी हे त्यांना नम्र विनंती आहे आणि हीच आमची शेवटची मागणी आहे. जर करत नसाल तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी. पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येनं लांबून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी एकत्रित आलेले आणि आपलं संघटन किती मजबूत आहे हे नागपूरकरांना आणि विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये बसलेल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना दाखवण्याकरता आपण जे या ठिकाणी एकत्रित जमलात त्याबद्दल आपलं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आम्हाला सारखं वाटत होतं की आपलं संघटन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल की नाही, परंतु हे संघटन आपण निर्माण केलंय. मागे सुद्धा अशाच पद्धतीने आपण एकत्रित आला होता आणि आता सुद्धा नागपूरला इतक्या कडाक्याच्या थंडीत कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसताना हे सगळे हाल आतापर्यंत जे तुम्ही सोचले त्याच्यामध्येच आणखी सातत्य ठेवून तुम्ही हे या ठिकाणी जीवाचे हाल करून या ठिकाणी आलेला आहात. याचा अर्थ असा आहे की तुमचा निर्धार सगळा पक्का आहे. जसा तुमचा निर्धार पक्का आहे तसाच आमच्या तिघांचाच नाही तर समस्त आमदारांचा जेवढे म्हणून या ठिकाणी विधान परिषदेमध्ये आमदार आहेत, सभेमध्ये सुद्धा आहेत तुमचे एकचिंतक, परंतु विधान परिषदेमध्ये असलेले जेवढे आमदार आहेत
त्या सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुमच्या मागण्याला पाठिंबा आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल की आम्ही तिघांनी वेगळं पत्र गव्हर्नमेंटला दिलेलं आहे. राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी त्यांनी जे काही नमूद केलं होतं, जी काही शिफारस केली होती, ती शिफारस आम्हाला अधुरी वाटली, अपुरी वाटली. आणि त्या शिफारशीप्रमाणे अनेक लोकांना कोणत्याही प्रकारचं सेवानिवृत्ती वेतन न मिळता सेवानिवृत्ती वेतन कोणतंही न मिळता तुमच्या सेवा त्या संपुष्टात आल्या असत्या. त्या होऊ नये म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाला सेवानिवृत्ती वेतन मिळालं पाहिजे, सेवा नियमित झाल्या पाहिजे. आणि तुम्ही लागलात तेव्हापासून तुमची सेवा लक्षात घेतल्या गेली पाहिजे. नमस्कार सर, मी सुनील दराडे, कार्याध्यक्ष संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य. मी आपणामार्फत शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की 1996 पासून प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी शासनाने जे विविध उपक्रम राबवले, DPP, PIP, सर्व शिक्षा अभियान, आमची शाळा प्रकल्प व आत्ताचं समग्र शिक्षा अभियान, यामध्ये 6 महिन्यांच्या करार तत्वावर कर्मचारी नेमून 1 दिवसाचा सेवाखंड देऊन पुन्हा 6 महिने असे आमचं जे मरण लांबवत चाललं गेल्या 25-26 वर्षापासून, त्याला कुठेतरी शासनाने आता ब्रेक लावावा. आमची जी निवड झाली ती रीतसर वृत्तपत्रात जाहिरात देऊन, स्पर्धा परीक्षा घेऊन, मुलाखत घेऊन जे टॉपर आहे असे सगळे उमेदवार निवडून त्यांना 6 महिन्याच्या नियुक्त्या देऊन आमच्याकडून प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण घेतलं जात आहे गेल्या 26 वर्षापासून. यामध्ये मुलांचं सर्वेक्षण करणं, मुलांना शाळेत दाखल करणं, भौतिक सुविधा निर्माण करणं, मुलांची सांख्यिकीय व शैक्षणिक माहिती गोळा करणं, ती शासनाला सादर करणं, राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला सादर करणं व त्यानुसार केंद्र शासनाकडून बजेट मंजूर करून घेणं, या सगळ्या कामामध्ये आमचा समग्र शिक्षाचा कर्मचारी योगदान देत आहे. असं योगदान असतानाही गेल्या 25-26 वर्षापासून आम्ही करार तत्वावर कार्यरत आहोत. त्यापैकी 18,000 पैकी 6,000 कर्मचारी वस्ती शाळा स्वयंसेवक 2014 साली शासनाने कायम केले. नंतर आता 2024 साली 8 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयान्वये दिव्यांग कक्षातील 3150 कर्मचारी कायम केले. ज्यांचे नोकरीचे अर्ज आम्ही गोळा केले, ज्यांच्या परीक्षा आम्ही घेतल्या, त्यांना शासनाने कायम केलं. त्याबद्दल आम्हाला कुठलाही खेद नाही. मात्र ते आमच्यापेक्षा ज्युनियर असून त्यांना शासनाने कायम केलं तर आम्ही काय घोडं मारलं आहे, हे आमचा मुख्य सवाल आहे. की आमच्याकडे गुणवत्ता आहे, योग्य पद्धतीने निवड झालेली आहे आणि प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामध्ये आमचं योगदान आहे, हे शासनही मान्य करतं आहे आणि केंद्र शासनही मान्य करते. म्हणून आमची एकच मागणी की या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला कायम करण्याचा ठराव मंजूर करून त्याची घोषणा करावी. व याबाबत शासनाने जी अभ्यास समिती गठीत केली होती, ज्यामध्ये शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी होते, उपसचिव होते व 4 लोकनियुक्त आमदार होते, या अभ्यास समितीने 3 बैठका घेऊन शासनाचा अहवाल सादर केलेला आहे की यांना कायम करावे असा एकमुखी ठराव ह्या अभ्यास समितीने दिलेला आहे. इतकं सगळं सकारात्मक असूनही शासन का चालढकल करतं आहे हे न कळणारं कोडं आहे. म्हणून आमची आपणामार्फत शासनाला विनंती आहे की चालू अधिवेशनामध्ये आज किंवा उद्या आम्हाला कायम करण्याची घोषणा करावी, ही तुमच्यामार्फत आमची शासनाला नम्र विनंती आहे. आमच्या 2च घोषणा आहे सर, कायम करा किंवा स्वेच्छामरणाची परवानगी द्या. असं कुडत जगण्यापेक्षा आम्हाला शासनाने स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी किंवा कायम करावं. कायमची घोषणा होईपर्यंत आम्ही यशवंत स्टेडियम सोडणार नाही, हा आमचा ठाम निर्धार आहे. व याचं प्रतीक म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्या गेल्या 7-8 भगिनी गेल्या 3 दिवसापासून अन्नत्याग करीत आहे व 4 महिला भगिनी आमच्या आज रोजी दवाखान्यात ॲडमिट आहे. 258 कर्मचारी मयत झालेले, जे कायमची आस लावून मेले, तद्वतच आमचे हाल होऊ नये म्हणून आम्ही आपणामार्फत शासनाला विनंती करतो की आम्हाला कायम करण्याची घोषणा अधिवेशनामध्ये आज किंवा उद्या करावी, नाहीतर आम्ही हे यशवंत स्टेडियम सोडणार नाही, हा आमचा ठाम निर्धार आहे. मी भाग्यश्री पवार, MIS कोऑर्डिनेटर URC2. आम्ही 20 वर्षांपासून अतिशय तुटपुंज पगारावर इथे काम करतो आहे आणि 20 वर्षांपासून आम्हाला कंत्राटी सेवेत शासनाने ठेवलेलं आहे. आमच्याकडनं शासनाचं सगळे प्रशासकीय काम हे लोक करून घेतात. मी MIS कोऑर्डिनेटर असल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्याकडनं सगळं जो डेटा एंट्रीचं काम आहे किंवा शिक्षण विभागाला जे काही
काय म्हणतात ऑनलाईन करायचं जे काही काम आहे ते सगळं काम 20 वर्षांपासून आमच्याकडून करून घेतलेलं आहे आणि आम्हाला कुठलंच मानधन म्हणजे अतिशय तुटपुंज असं मानधन आम्हाला यांनी दिलेलं आहे आणि अतिशय आमची पिळवणूक इथे होते आहे आणि हे म्हणजे माणुसकीच्या विरोधात कुठेतरी आहे. आम्हाला न्याय मिळावा अशीच आमची इच्छा आहे. मॅडम, महत्त्वाचा प्रश्न आहे. कितीतरी विभाग परमनंट होत आहेत, बरेचसे खर्च शासन करत आहे, मग आमच्यासाठी पैसे नाही असं दरवेळेस का म्हटलं जातं? ही आमची पिळवणूक आहे सर. महत्त्वाचा एक प्रश्न आहे की मोदींनी म्हटलं होतं की ज्यांच्याकडे रोजगार नाही त्यांनी पकोडे तळाव. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर, हे अतिशय चुकीचं त्यांचं स्टेटमेंट आहे. जर असं असलं तर फक्त पकोड्यांचीच दुकानं राहतील आणि खातील कोण? तर हे तर म्हणजे ही कुठेतरी थट्टा करायचा विषय आहे असं मला वाटतं. एक लास्ट प्रश्न आहे. सरकार निजीकरणाचा सपाटा चालवते आहे, सरकारी शाळा प्रायव्हेट हातात देत आहे, सरकारी शाळा बंद करते. याबद्दल तुमचं काय मत आहे? हे तर चुकीचं आहे सर, कारण की उलट एज्युकेशन आणि हेल्थ या गोष्टी सरकारने आज जर इतका आपल्याकडनं काय म्हणतात टॅक्स गोळा केला जातो आहे, प्रत्येक गोष्टीला टॅक्स इथे लागत आहे आणि प्रत्येक गोष्टीला जेव्हा टॅक्स तुम्ही कलेक्ट करत आहे तर मग तुम्ही एज्युकेशन आणि हेल्थ या गोष्टी तर फ्री ऑफ कॉस्ट द्यायला पाहिजे सर. ओके सर, थँक्यू. अरे भीक नको, अरे भीक नको, अरे भीक नको. हम सब अरे कचनारा, अरे कचनारा, अरे कचनारा, एक कचनारा. अरे भीक नको, अरे भीक नको, अरे भीक नको. हम सब अरे कचनारा, अरे कचनारा, अरे मी दिली गुणवत्ता.